नमस्कार मंडळी, ओळख करून देतो संत महात्म्यांच्या विचारांमधून घडलेला आणि संस्कृती परंपरेने नटलेला मी महाराष्ट्र बोलतोय। आज आषाढी एकादशी, विठुरायाच्या जयघोषाने दुमदुमणारा एक भव्य दिव्य असा सोहळा। काळ बदलला, युगे सरली, माझ्यावर अस्मानी सुलतानी संकटे आली, पण माझ्या पंढरीची वारी कधीच थांबली नाही। आजही माझ्या पंढरपूर नगरीत हजारो वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालून, कपाळी गोपीचंदनाचा टिळा लावून, हातात भगवी पताका तर डोळ्यावर पवित्र तुळशी वृंदावन घेऊन विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी चंद्रभागेच्या तीरी गोळा होतात। ऊन, वारा, पाऊस कशाचीही तमा न करता तहान भूक विसरून टाळ मृदुंगाच्या गजरात हरिनामाचा जयघोष करतात। यातच देहू येथून आलेली जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांची पालखी तर आळंदीहून आलेली संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी या सोहळ्याचा आनंद द्विगुणित करते। आणि अखेर चंद्रभागेत स्नान करून पावन झालेला वारकरी पुढे विठ्ठल रखुमाईच्या दर्शनाने धन्य धन्य होऊन जातो। चला तर मग आपणही आजच्या या आषाढी एकादशीच्या पवित्र सोहळ्यात सहभागी होऊया। आपलं आराध्य दैवत विठ्ठल रखुमाईच्या चरणी नतमस्तक होऊया आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी प्रार्थना करूया। देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा।